एप्रिलमध्ये मी कांदा विकला असता, जेव्हा तो काढला होता, तर मला चांगला भाव मिळाला असता. मी उगाचच साठवला आणि जूनमध्ये विकला किंवा जुलैमध्ये विकला. तुम्ही अनेक वेळा काहीतरी फालतू माहिती देतात, चुकीची माहिती देतात, आमची दिशाभूल करतात शेतकऱ्यांची, आणि त्याच्यामुळे आता माझं नुकसान झालंय. याला जबाबदार कोण आहे? तुमच्यासारखे युट्यूबर आहेत या सगळ्या याच्यामध्ये जी हे केलंय. मी जर एप्रिललाच कांदा विकला असता तर मला फायदा झाला असता. तुमच्या व्हिडिओमुळे मी जूनमध्ये, जुलैमध्ये, मे मध्ये कांदा विकला. अशा अनेक प्रतिक्रिया मागच्या काही याच्यामधनं थोड्या थोड्या होईना ते येत असतात. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला मागे 2 व्हिडिओ करण्याच्या आधी कुठेतरी बोललो असेल की खरंच एप्रिलमध्ये तुम्ही कांदा विकला असता तर तुम्हाला फायदा झाला असता का, की तोटा झाला असता? तर मग त्याची सगळी माहिती जी आहे ती तुम्हाला फारच दिलासादायक आहे, धक्कादायक आहे. ही सगळी माहिती जेव्हा गोळा केली एप्रिल, मे, जून आणि आता जुलैचे 9 तारखेपर्यंतची, तेव्हा काय लक्षात आलं? तुम्ही फायद्यात आहात की तोट्यात आहात हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा विषय आहे बाजारभावांचं कंपॅरिझन. आणि खरंच आता बाजारभाव खरंच पडलेले आहेत, खरंच इतके घसरले आहेत की आता निराशाजनक स्थिती आहे. आणि आता आमचं काय होणार अशी स्थिती आहे का? एप्रिल मेच्या तुलनेत आता माझं फार नुकसान झालंय का ते आपण बघून घेऊया. तत्पूर्वी आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. आपल्याला जीवनामध्ये योग्य मार्गदर्शक, योग्य गुरु लाभो. मग ते माहितीच्या रूपात असेल किंवा पुस्तकांच्या रूपात असेल किंवा प्रत्यक्ष मित्रांच्या, आई वडिलांच्या निमित्ताने असेल, या सगळ्या याच्यामध्ये. तर या शुभेच्छा देऊन मी आता आजचा विषय पुढे सुरू करतोय. माझ्याकडे एप्रिल, मे, जून आणि जुलैचा पहिला आठवडा इथपर्यंतच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या कांद्याची सरासरी भाव आहे जिल्हा वाईज. तर मी आता हे वाचून दाखवणार आहे आणि ते वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अरे कांदा आपण एप्रिलला विकायला पाहिजे होतं की आता विकलं ते योग्य केलं, जूनमध्ये विकलं ते योग्य केलं. ते बघूया कुठल्या ठिकाणी फायदा आहे, कुठल्या ठिकाणी तोटा आहे. त्याच्यानंतर मी निष्कर्ष काढणार आहे कुठल्या ठिकाणी किती फायदा झाला आहे किंवा तोटा झाला असेल तर तो किती आहे ते पण आपण बघूया. हा पहिला पार्ट. नगर जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यात 943 सरासरी बाजारभाव होते. मे महिन्यात ते वाढून 952 झाले. जून महिन्यामध्ये 1276 झाले आणि आता जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये 1250 आहे. अजून जुलै संपलेला नाही, त्यामुळे हे अनालिसिस चुकू शकतं, कदाचित वाढतील. अकोल्यामध्ये मे महिन्यात होते 1014, एप्रिलमध्ये 1014, मे मध्ये झाले 1043, त्याच्यानंतर जूनमध्ये झाले 1305 आणि आता जुलैमध्ये 1400. म्हणजे आता किती फायदा आहे का तोटा तुम्ही बघा. अमरावती, आता हे मी एप्रिल, मे, जून, जुलै असेच वाचणार, त्यामुळे हे प्रत्येक वेळेस ते वेळ वाया जाऊ नये म्हणून उच्चारणार नाही ते शब्द. अमरावती 885, 700, 874, 1296 आणि जुलैचे 1501. फायदा का तोटा तुम्ही बघा. बीडचं जुलैचं माझ्याकडे नाहीये, पण 1047, 1009, 1009 इथे जे आहे ते स्टेबल आहे, जुलैचे यायचे आहेत. बुलढाणा 772, 674, 724 आणि 800, 762 आणि 800. फायदा का तोटा तुम्ही बघा. चंद्रपूर 1298, 1333, 1687, 1819 जुलैमध्ये. छत्रपती संभाजीनगर त्याच्यामध्ये 906, 903, 1123, 1091. अहिल्यानगरचे मी परत एकदा सांगतो, 943, 952, 1276 आणि 1250. चुकून अहमदनगर म्हणालो असेल तर माफ करा. धाराशिव, धाराशिवमध्ये 1884, 1158, 1524 बघा. धुळे एप्रिलमध्ये होते 1050, मे मध्ये ते राहिले 993, जूनमध्ये 1326 आणि मे मध्ये 1100. बघा एप्रिलच्या तुलनेत वाढ आहे की घट आहे, जूनच्या तुलनेत वाढ आहे की घट आहे तुम्ही बघा. जळगाव 790, 791, 876, 913. कोल्हापुरात 1090, 1067, 1175, 1207. मुंबई 1193, 1163, 1416 आणि जुलैमध्ये 1492. नागपूर 1299, 1150, 1479 आणि 1438. नाशिक 1145, 1134,
1358 आणि 1390. तर नाशिकचे लासलगाव पिंपळगाव बाजार समित्यांचे भाव एप्रिलच्या तुलनेत मे मध्ये वाढलेले आहे, पण बाकीच्या बाजार समित्यातले कमी आहेत. परत एकदा नाशिकचं सांगतो. एप्रिलमध्ये 1145, मे मध्ये 1134, साधारण 10 रुपयांचा 9 रुपयांचा फरक पडला. जूनमध्ये 1458 आणि जुलैमध्ये 1390. इथे परत 10 ते 20 रुपयांचा फरक आहे. नाशिकच्या बद्दल परत एक विश्लेषण मी करेन. पुण्यामध्ये बघूया 1155, 1157, 1424 आणि 1413. 13 रुपयांचा फरक आहे. सांगलीमध्ये 1996, 1000, त्याच्यानंतर 996, त्यानंतर 1277 आणि 1266. साताऱ्यामध्ये 1038, 1046, 1252, 1249. सोलापूरमध्ये 873, 918, 1046 आणि 1138. सोलापूरचे बाजारभाव बघा किती वाढलेले. ठाण्यामध्ये 1785, 1297, परत 1630 आणि 1577. तर हे सगळे राज्याची बाजार समिती आणि त्या एकत्र येऊन जिल्हावाईज त्यांचे बाजारभाव आहेत. आता याच्यावरनं जे विश्लेषण आहे ते आपण बघूया त्या सगळ्या याच्यानुसार. पुढे जाण्यापूर्वी मी पुन्हा एक विनंती करेन कि जो किसान ये हिंदी में देख रहे हैं, हिंदी के लिए हम अलग चैनल शुरू किया है हमने, एग्रो शिवार हिंदी, उसकी लिंक हमने यहाँ डिस्क्रिप्शन में दे दी है. कृपया यही वीडियो या हिंदी के लिए अलग वीडियो आपको वहाँ मिलेगा और वहाँ आपकी कमेंट और वो सब्सक्राइब कर लीजिए. ज्यांना ॲग्रो शिवारच्या संदर्भात ताज्या माहिती, ताजी घडामोडी, ताजे बाजारभाव असे रोज पाहिजे असतात त्यांनी इथे मी पहिल्या कॉमेंटमध्ये ॲग्रो शिवारच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. अनेक जण तिथे फॉलो करतात. बरेचदा काहीतरी माहिती पटकन येते आणि व्हिडिओ करता येत नाही, त्यामुळे त्या माहितीसाठी म्हणून मी जी काही असेल किंवा आपण जी काही माहिती असतो ती चॅनलवर टाकत असतो की जेणेकरून तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकाल. तर ज्यांना चॅनलविषयी माहिती नसेल, व्हॉट्सअपच्या चॅनलविषयी, त्यांनी पहिल्या कॉमेंटमध्ये मी लिंक दिलेली आहे, ती कमेंट पिन केलेली आहे, त्यावर तुम्ही ते बघा आणि त्याला सबस्क्राईब करा. पण हिंदी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी हा चॅनल नाही. हिंदीमध्ये मराठीत व्हिडिओ येणार नाही, मराठीमध्ये हिंदी व्हिडिओ येणार नाही. पुढे जाण्यापूर्वी मी नेहमी एक डिस्क्लेमर देत असतो. आजकाल माझ्या असं लक्षात आलंय की जे छाती ठोकपणे 5,000, 10,000 असे काहीतरी बॅनरवर असे भाव वाढेल असं चुकीची माहिती सांगायचे, अलीकडे ॲग्रो शिवारचं चॅनल सुरू झाल्यापासून त्यांना पण असं वाटायला लागलंय की नाही बाजारभाव हे अंदाज काही खरं नाही बाबा. मग ते पण आता डिस्क्लेमर देत आहेत की हवामान, ग्राहक, मागणी, पुरवठा या संदर्भात. त्यामुळे तोच डिस्क्लेमर आजही कायम आहे की बाजारभाव जे आहे ते हवामान आहे, त्याच्यानंतर ग्राहकांची मागणी, आवक आहे, सरकारी धोरणे यावर अवलंबून असतात. त्यामुळे त्याचा अंदाज कोणी बरोबर लावू शकत नाही. तरी पण आपण जुलैच्या पहिल्या आठवड्यात आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात काय बाजारभाव राहतील याचं एक स्टॅटिस्टिक आणि एक लॉजिकच्या हिशोबाने मागे एक प्रयत्न केला होता. तर आता तुम्ही जर तो व्हिडिओ बघितले जुने तर तुमच्या लक्षात येईल, साधारण एक 15 दिवसांपूर्वीचे आहेत, की त्यामधले अंदाज हे थोडेसे जवळ जाणारे आहेत आत्ताच्या बाजारभावाप्रमाणे. चला आता फार वेळ घेणार नाही, उरलेले शेवटचे जे काही 2-3 मिनिटं आहेत त्याच्यामध्ये आपण पुढचा भाग घेऊया. तर राज्यात एप्रिल 25 ते 9 जुलै या कालावधीतला आपण ते बघतो आहोत आणि किती फायदा झाला ते बघूया. एप्रिलमध्ये कांद्याचा दर सरासरी 1,000 होता संपूर्ण राज्यामध्ये. जुलैमध्ये वाढून तो आता झालाय 1203 रुपये. सगळ्या राज्याची सरासरी घेतली. यावरनं शेतकऱ्यांना 148 रुपयांचा फायदा झालाय. आता ज्यांचा कांदा स्टोरेजला आहे त्यातनं स्टोरेजमध्ये साठवल्यानंतर 10% त्याचे वजन घट वगैरे खराबी अशी झाली आहे असं समजूया. या 1 महिन्यात 10% जरी कमी झाले तरी 148 मधनं 10 गेले, 14 रुपये गेले, म्हणजे साधारण 130 रुपयाचा तुम्हाला फायदा आहे. आता जून महिन्यामध्ये कांद्याचा सरासरी दर होता 992 रुपये आणि एप्रिलच्या तुलनेत जर तुम्ही जूनमध्ये विकला असेल तर तुम्हाला 63 रुपयांचा तोटा झालाय काही ठिकाणी. पण आता आपण काय केलंय की नाशिक, अहिल्यानगर, त्याच्यानंतर पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव, सातारा, सांगली, कोल्हापूर हे काही निवडक शहरं घेतली आहेत, निवडक जिल्ह्याची ठिकाणं घेतली आहे आणि त्या ठिकाणी कुठल्या महिन्यात किती फायदा झालाय एप्रिलच्या तुलनेत ते आपण बघूया. तर त्याची आता माझ्याकडे यादी आहे. आता नाशिकमध्ये एप्रिल ते जुलै मधला फरक आहे
समजा जूनमध्ये तुम्ही जर नाशिकमध्ये कांदा विकला असेल, नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये लासलगाव, पिंपळगाव, मालेगाव सगळं, तर तुम्हाला 313 रुपयाचा फायदा झालाय. आणि जुलैमध्ये आता विकला असेल तर तुम्हाला 245 रुपयांचा फायदा झालेला आहे नाशिकवाल्यांना. त्यातनं 10% म्हणजे साधारण 20-20 रुपये कमी करा, तेवढा तुम्हाला फायदा. 10% कशासाठी? तर तुमची जी घट झाली त्याच्यासाठी. अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांनी एप्रिलमध्ये जो कांदा विकला त्याच्या तुलनेत एप्रिल ते जून या दरम्यान जो कांदा विकलाय, म्हणजे मे जून याच्यामध्ये, तर त्यांना 217 रुपयांचा फायदा झालाय एप्रिलच्या तुलनेत. आणि जुलैमध्ये कांदा विकला तर त्यांना 185 रुपयांचा फायदा आहे. पुण्याच्या शेतकऱ्यांना पुणे जिल्ह्यामध्ये किंवा त्या परिसरामध्ये एप्रिलच्या तुलनेत जूनमध्ये 269 म्हणजे 270 रुपयांचा फायदा आहे आणि जुलैमध्ये 258 रुपयांचा फायदा आहे. आता याच्यामधनं 10% साधारण 10 रुपये 20 रुपये तुम्ही कमी करा. याचं कारण कांदा साठवल्यानंतर त्याच्यामध्ये घट येते, हे आपण धरलेलं आहे. एका महिन्याचं धरलंय, कारण नंतर ती घट वाढत जाईल. सोलापूरमध्ये कांदा ज्यांनी सुरुवातीला विकला आणि जूनमध्ये विकला, तर जूनमध्ये विकणाऱ्यांना 173 रुपयाचा फायदा झाला. जुलैमध्ये विकणाऱ्यांना 265 रुपयांचा फायदा झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जून पर्यंत कांदा विकणाऱ्यांना 217 रुपयांचा फायदा आहे. जुलैमध्ये विकणाऱ्यांना 185 रुपयांचा फायदा पण फायदा आहे. आता सर्वाधिक फायदा इथे धाराशिवमध्ये दिसतोय. धाराशिवमध्ये एप्रिलमध्ये ज्यांनी कांदा विकला त्याच्या तुलनेत मे जूनमध्ये 158 रुपयांचा फायदा आहे आणि जुलैमध्ये 524 रुपयांचा फायदा आहे. साताऱ्यामध्ये जूनपर्यंत 214, जुलैपर्यंत जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 211 रुपये, सांगलीमध्ये 277 आणि जूनपर्यंत 266. कोल्हापूरमध्ये 85 रुपये जूनपर्यंत आणि आता जुलैपर्यंत आहे 117 रुपये. आता ही आकडेवारी आहे मे जून जुलै, एप्रिलमधली नाही, अशी ती आहे. आणि एकूण तुमच्या लक्षात आलं तर काय त्याचा निष्कर्ष आहे, तर धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये जुलैमध्ये विकलेला जो कांदा आहे त्याला नफा मिळाला आहे. नाशिक, पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये जूनमध्ये विकलेल्या कांद्याला फायदा झालेला आहे. आता या सगळ्या याच्यामध्ये कांदा साठवायचा की विकायचा हा तुम्ही निर्णय घ्या. असं सांगितलं जातंय की येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे बाजारभाव कसे राहतील, खरीपाची लागवड आहे, बंगलोरचा आणि कर्नाटकचा कांदा येणार आहे त्यामुळे भाव पडतील वगैरे वगैरे. सध्या तरी या चर्चांमध्ये आपण पडायला नको. कांदा विकायचा की साठवायचा, तुम्हाला खूप गरज असेल ना की कांदा खराब होतोय तर तुम्ही आता कांदा विकायला काढा. आता या सगळ्या याच्यावरनं तुमच्या असं लक्षात आलंय की निदान 10 रुपये तर फायदा झालाय एप्रिलच्या तुलनेत. त्यामुळे आता तुम्ही असं म्हणणार नाही की बाबा मी एप्रिलला विकला होता आणि आता मला फार तोटा झालाय. काही ठिकाणी असं होऊ शकतं. काही जणांनी कॉमेंट केलाय की माझं 1700 होता, 1500 गेला, मग 1300 गेलाय. तर त्याच याच्यानंतर त्या बाजार समितीची परिस्थिती आणि तुमचा कांदा कसा आहे ते बघूया. तुमचा कांदा जर खराब असेल, ओला झालेला असेल, त्याला काजळी असेल, तुम्ही बाजारात लिलाव बघतोय मी पण की काही ठिकाणी काजळी आलेला कांदा आहे तो सुद्धा 1200-1300 रुपयांनी जातोय. पण तुमचा कांदा आधी चांगला गेला 1700 आणि नंतर कमी गेला, तर त्याच्या दर्जामध्ये पण काही फरक झाला नसेल ना, हे पण एकदा बघूया किंवा बघायला पाहिजे. तर एकंदर ही माहिती अतिशय महत्वाची होती. तुम्हाला असं निराशा यायला नको. आज गुरुपौर्णिमेचा चांगला दिवस आहे आणि या सगळ्या याच्यात चांगलं मार्गदर्शन तुम्हाला लाभावं, चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी अशी इच्छा होती. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जवळपास 1-1.5 महिन्यापर्यंतचं हे सगळं थोडी आकडेवारी एकत्र करून आणि ते मी तुमच्या पुढे ठेवली आहे. आता हे कसं आहे, त्याचा उपयोग कसा करायचा आणि कांदा विक्रीचा निर्णय घ्यायचा की साठवायचा घ्यायचा हे आता तुमच्यावर अवलंबून आहे. हा भाग तुम्ही करायचा आहे. चॅनलशी जोडून राहा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. व्हिडिओ थोडासा मधल्या काही सूचनांमुळे मोठा होतोय, पण एकूण व्हिडिओ पाहिला तर माहितीच्या हिशोबाने तो फक्त 8 ते 9 मिनिटांचा आहे. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. नमस्कार.